आज हरपल देह भान, जीव झाला खुळा बावळा. पाहला का तुझ्या लोचनात, बावड्याने करांचा लळा. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जोवदे अच्युत सर्व काळ. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. देवईची रज चरणीची माती, देवईची रज चरणीची माती, धावत चालती मागे मागे. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. काय त्या उरले वेगळे अनेक, काय त्या उरले वेगळे अनेक. वैकुंठ नायक जयाकंठी, तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तुका म्हणे देव भक्ताचा संगम. ते ओघ नाम त्रिवेणीचा, दयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. विठ्ठल विठ्ठल पवित्र तो देह, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जोवदे अच्युत सर्व काळ. दयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातु मुनींद्र. समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका,
अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजं स्फुरेदिक् प्रकाशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवम् नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावणी आद्यत्रय जननी देवाचिया नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू सुरमुनिगण वेष्टितं हरिहर ब्रह्मादि आराधनं विद्या ज्ञान कला गुणनिधी सिद्धेश्वरानां गुरु करुणा प्रेम शांती क्षमा भीत भूषणं दाता च विश्वेजनं वंदे गगनगिरी परात्पर गुरु अज्ञान संहारिणं गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः नमो सद्गुरु स्वामी अभानंदनाथा सदारत होई जनसेवे कार्यार्था तुमचे चरणी सदा लीन माथा तुमचे चरणी सदा लीन माथा विठ्ठल विठ्ठल पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने करतील दोषी जळतील राशी पातकांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देहूगावचे सुप्रसिद्ध संत वैराग्य महामेरू वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे ज्यांच्या गाथेला पंचम वेद मानलं जातं
असे अधिकार संपन्न साधू जगद्गुरु विश्ववंद्य तुकोबराय यांचा 5 चरणाचा संतांचं महात्म्य वर्णन करणारा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे अभंगाचा सरळ सरळ भावार्थ पाहायचं म्हटलं तर जगद्गुरु विश्ववंद्य तुकोबराय त्या संतांचं अलौकिक महात्म्य या अभंगाच्या माध्यमातून वर्णन करतात. काय सांगतात तुकोबराय? अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. कुणाचा देह पवित्र असतो, कुणाची वाणी पुण्यवंत आहे, तर जो भगवान परमात्म्याचं नाव अखंडपणानं सदा सर्व काळ ज्याच्या मुखामध्ये असतं त्या महात्म्याचा देह पवित्र आहे, त्याची वाणी पुण्यवंत आहे. तुकोबराय अशा महात्म्याचा देह पवित्र आहे, अशा महात्म्याची वाणी पुण्यवंत आहे, पण आमच्यासारख्या सामान्य जीवाला त्याचा काही फायदा आहे का? तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. तुकोबराय सांगतात, अशा महात्म्याचं जर आपण चिंतन केलं, तयाच्या चिंतने तरतील दोषी, दोषी तरुण जातील. नुसते दोषी तरतील अशातला भाग नाही, जळतील राशी पातकांच्या. त्यांनी अनेक जन्मामध्ये केलेलं जे पाप आहे, नवे नवे पापांच्या राशी आहेत, त्या पापांच्या राशी जळून जातील एवढं सामर्थ्य अशा महात्म्याच्या चिंतनामध्ये आहे. लोक म्हणाले, तुकोबराय तुम्ही अशा महात्म्यांचं वर्णन करताय, अजून काही वर्णन केलं, आमची उत्सुकता आता शिगेला लागली आहे, आम्हाला अजून काहीतरी ऐकायचंय तुमच्या मुखातनं अशा महात्म्यांच्या बद्दल. तुकोबरायांनी सांगितलं, सामान्य माणूस, पामर जीव याचा उद्धार होईल, तो त्यांचं चिंतन करील, यात नवल नाही. मग देव सुद्धा अशा महात्म्यांची अपेक्षा करतो. देव इच्छी रज चरणीची माती धावत चालती मागे मागे. तुकोबराय सांगतात, देव सुद्धा अशा महात्म्यांच्या चरण रजाची अपेक्षा करतो. देव इच्छी रज चरणीची माती. आणि देव काय करतो? धावत चालती मागे मागे. भगवान परमात्मा अशा महात्म्यांच्या पाठीमागे धावत चालतोय. कशासाठी? चरण धूळ लागावी म्हणून. काय सामर्थ्य अशा महात्म्यांचं. तुकोबराय अजून काही? तुकोबराय सांगतायत चौथ्या चरणामध्ये, काय त्या उरले वेगळे आणि का वैकुंठ नायक जयाकंठ. हे सगळं सामर्थ्य त्यांच्याकडे कशाने प्राप्त झालं? तर वैकुंठ नायक असणारा भगवान परमात्मा, त्या भगवान परमात्म्याचं नाम अशा महात्म्यांनी आपल्या कंठामध्ये धारण केलं. महाराज, याचा परिणाम काय त्या उरले वेगळे आणि का. त्यांना दुसरं काही करण्याची आवश्यकता राहिली नाही. ज्यांच्या मागं पुढे देव आहे त्यांना दुसरं कुठलं साधन करण्याची आवश्यकता नाही. नवे नवे ज्या साधनानं त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली, इतर साधन त्यांना करण्याची आवश्यकता नाही. तुकोबराय सांगतात, अशा महात्म्यांच्या सानिध्यामध्ये जर गेलं, तुका म्हणे देव भक्ताचा संगम. अशा महात्म्याच्या सानिध्यामध्ये स्वतः भगवान परमात्मा असतो. देवाचा आणि भक्ताचा संगम असतो. तेथे ओग नाम त्रिवेणीचा. भगवान परमात्म्याचं नाम, देव आणि भक्त असा त्रिवेणी संगम त्या ठिकाणी असतो. म्हणजे अशा भक्ताचं वास्तव्य ज्या ठिकाणी असतं तिथं साक्षात संगम आहे महाराज. 3 गोष्टींचा. आता संगमाबद्दल पुढे आपण बोलू. आता आपली प्रयागराज, तीर्थराज प्रयाग मध्ये आता महाकुंभ झाला, ज्याला त्रिवेणी संगम म्हटलंय, नाही का? असा त्रिवेणी संगम कुठं असतो? तिथं आहेच लौकिक दृष्टीनं. पण तो लौकिक दृष्टीनं असणारा संगम, देव, भक्त आणि नाम या तिघांचा ज्यावेळेला त्रिवेणी संगम होतो, ते सुद्धा एका तीर्थक्षेत्रापेक्षा कमी नाही. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल विठ्ठल.
रूपी सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा. तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे, परमपूजनीय वैराटवासी महामंडलेश्वर स्वामी अभानंद गिरीजी महाराज यांच्या द्वितीय समाधी उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं सामुदायिक पारायण आणि स्वामी अभानंदगिरी महाराज यांनी लिहिलेल्या अमृतधारा ग्रंथाचं पारायण या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि आजच्या द्वितीय दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. मी तुम्हाला नवीन नाही आणि तुम्ही मला नवीन नाही. आता फक्त तुम्ही खाली बसलाय आणि मी स्टेजवर उभा राहिलो एवढाच फरक आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो. तुकोबराय सांगतात, तुका म्हणे मज न घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा उडावला. तुकोबराय सांगतात, मला कुठलीही सेवा घडली नाही, पण मागच्या कुठल्या तरी जन्मामध्ये कदाचित पुण्य केलं असेल. पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुत दिवसा, पुण्य सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा. पुढे सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो, आजी फिटले माझे कोडे. फक्त मीच भाग्यवान आहे अशातला भाग नाही महाराज, तुम्ही आम्ही सगळेच जण भाग्यवान. कारण एका साधू पुरुषाचं सानिध्य प्राप्त होणं, नवे नवे एखाद्या साधू पुरुषाच्या सानिध्यामध्ये आपला क्षणभर जरी, अर्धक्षण जरी घडे संत संगती, नाही का, अर्धक्षण जरी संत संगती घडली तरी आपल्या जीवनाचा उद्धार होऊन जातो. नवे नवे तुकोबराय सांगतात, बहुअवघड आहे संत भेटी, परिजग जेठी करुणा केली. संतांची प्राप्ती एवढ्या सहजासहजी होत नाही. बहुअवघड आहे संत. किती अवघड? बहुअवघड. आणि संतांची भेट होण्यासाठी देवाची कृपा असावी लागते. परिजग जेठी करुणा केली. बरं, नुसतं संत भेटून उपयोगाचं नाही, संत कळले सुद्धा पाहिजे. नामदेव महाराज सांगतात, या जगामध्ये, या कलियुगामध्ये साधू थोर आहे,
साधु तेरे जाना साधु तेरे जाना साधु तेरे जाना साधु तेरे जाना एकदा नाही त्रिवार सांगतात नामदेवराय. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुग. या कलियुगामध्ये साधू थोर आहे म्हणून सांगितलं. साधू थोर आहे. संतांनी 700 वर्षापूर्वी सांगितलं, पण साधूचं महात्म्य महत्व आम्हाला आज तरी कुठं कळालंय. आज 700 वर्षाच्या नंतर सुद्धा आम्हाला साधूचं महत्व आणि महात्म्य कळत नाही. काय करतात साधू? साधू करतात तरी काय? हरिपाठामध्ये महाविष्णू माऊली ज्ञानोबराय सांगतात. काय सांगतात? साधु बोध झाला पुनर्या भेला, साधु बोध झाला पुनर्या भेला, साधुबोध झाला तो म्हणून या ठेला ठाईच मुराला अनुभव. ज्ञानोबरायांचं अजून एक प्रमाण आहे हरिपाठातलं. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरुणोपाय. साधू काय करतो? संगतीची साधू संगत जर केली त्याचा परिणाम साधूचे संगती तरुणोपाय. तरण्याचा उपाय म्हणजे साधूची संगत आहे. मग साधूची संगत ही जर तरण्याचा उपाय आहे, आम्हाला ही साधूची संगत घडली. आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला ही साधूची संगत घडली, पण आम्हाला वाटत नाही आम्ही तरलोय म्हणून. साधूची संगत घडून उपयोगाचं नाही. एखाद्या वस्तूच्या प्राप्तीमध्ये तिचं फल नसतं. मग त्या वस्तूचं सामर्थ्य जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्या वस्तूची फलप्राप्ती आपल्याला होत नाही. तुम्ही आम्ही सगळी ग्रामीण भागातली माणसं आहे. एखादी वस्तू तिची किंमत जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत ते वस्तूचं महत्व समजत नाही. जुने कीर्तनकार एक दृष्टांत द्यायचे. एक मेंढपाळ होता आणि त्या मेंढपाळाला मेंढ्या चारत असताना एक चकाकणारा दगड दिसला. आता तो चकाकणारा दगड त्याला दिसला
आता त्याला त्याची काही जाण नाही. त्यानं तो चकाकणारा दगड घेतला आणि दिसायला जरा बरा दिसतोय म्हणून त्यानं तो दगड घेतला आणि आपल्या मेंढीच्या गळ्यात बांधला. काही दिवस गेले, रस्त्याने एक माणूस चालला होता. त्या माणसानं त्या मेंढीच्या गळ्यात बांधलेला तो चकाकणारा दगड पाहिला आणि तो दगड पाहिल्याच्या नंतर तो त्या मेंढपाळाच्या जवळ गेला आणि त्याला म्हणाला, तुम्ही हे जे त्या मेंढीच्या गळ्यात बांधले ते काय आहे तुम्हाला माहितीये का? ते म्हणले, काय नाही बाबा, चकाकणारा दगड मला भेटला, मी तो दगड त्या मेंढीच्या गळ्यामध्ये बांधला. तो रस्त्याने जाणारा माणूस त्या मेंढपाळाला म्हणतोय, या मेंढीच्या गळ्यातल्या या चकाकणाऱ्या दगडाचे मी तुम्हाला 2000 रुपये देतो, मला तो तुम्ही दगड द्याल का? त्याने जरा विचार केला, ज्या अर्थी या दगडाचे 2000 रुपये समोरची व्यक्ती द्यायला तयार आहे त्या अर्थी या दगडाची किंमत जास्त असायला पाहिजे. आता बऱ्याच वेळेला काय घडतं, आम्हाला घरात विचारल्याशिवाय कुठलंही कार्य करण्याची मुभा नाही. आलं का लक्षात? का फोडून सांगू? तो म्हणाला, मी विकतो, दगड विकतो, तुम्हाला देतो, पण मला बायकोला विचारून आलं पाहिजे. तो घरी गेला आणि बायकोला विचारलं, मेंढीच्या गळ्यामध्ये बांधलेला जो दगड आहे त्या दगडाची एक व्यक्ती 2000 रुपये किंमत द्यायला तयार आहे, तो दगड देऊ का? बायको त्याच्यापेक्षा हुशार होती. नवे बायका हुशारच असतात नवऱ्यापेक्षा, आणि बायका हुशार असतात म्हणून संसार होतो. हे गात्यातलं नाही बरं का? नाही तुम्ही म्हणाल तुकाराम महाराजांनी सांगितलं काय? बायकोने विचार केला आणि त्या मेंढपाळाला सांगितलं, नाही याची किंमत जास्त असली पाहिजे. मग त्यांनी तो मेंढीच्या गळ्यातला दगड काढला आणि जोहरी बाजारामध्ये गेले आणि त्यांनी तो दगड जो हिऱ्याची पारख करतो, रत्नाची पारख करतो, त्याच्याकडे नेऊन दाखवला आणि त्या रत्नाची पारख करणाऱ्या माणसानं सांगितलं, हा 2000चा नाही, हा लाखो रुपयाचा आहे. ज्या वेळेला कळलं हा दगड लाखो रुपयाचा आहे त्यावेळेला त्या मेंढपाळानं त्याच्या पत्नीनं तो दगड मेंढीच्या गळ्यातनं काढला आणि लॉकर मध्ये नेऊन ठेवला. दगड बदलला का? दगड बदलला नाही, दगड तोच होता, पण त्या दगडाची किंमत कळली. महाराज, दगडाची किंमत कळली. तसं वस्तूच्या प्राप्तीमध्ये लाभ नाही, मग वस्तूचं महात्म्य आणि महत्व जोपर्यंत कळत नाही, तिची किंमत जोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत ती वस्तू किती महत्वाची हे कळत नाही. तुम्हाला आम्हाला साधूची संगत घडली, पण साधूचं महत्व कळलं नाही. एका सतपुरुषाच्या सानिध्यामध्ये आपल्या आयुष्यातील आपण काही क्षण घालवले असतील, पण आपल्याला त्या महात्म्याचं सामर्थ्य कळलं नाही, शक्ती कळली नाही. आजचा दिवस जो आहे, आज आमलकी एकादशी आहे आणि आजच्याच दिवशी तिथीप्रमाणे परमादरणीय परमश्रद्धेय बाबांचं निर्वाण झालं होतं आणि समाधी सोहळा त्रयोदशी दिवशी झाला होता. आजचाच दिवस एकादशीचा रात्री 7:25 बाबांचं निर्वाण झालं होतं. संत कळत नाहीत, महात्मे कळत नाहीत. नवे तुम्हाला आम्हाला सामान्याला संत कळत नाहीत, यात काय नवल? संत नवते जगा
नदी नवे पैगा आखान म्हणून नये लिंगा समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण म्हणून नये लिंगा. काय सांगतात महाराज? समुद्र नदी नव्हे पैगा. नदी वेगळी आणि समुद्र वेगळा. कारण समुद्रामध्ये अनेक नद्यांचा संगम होतो. त्यामुळं समुद्रामध्ये जवळजवळ समुद्रामध्ये जर स्नान केलं तर सगळ्या तीर्थांचं स्नान केल्याची फलप्राप्ती होते. नदी वेगळी आणि समुद्र वेगळा. पाषाण म्हणून नये लिंगा. भगवान शंकराचं जी पिंड असते ती पिंड त्याला दगड म्हणू नये. संत नव्हती जगा माणसाच्या सारी. संत माणसासारखे दिसतात. संतांच्या मध्ये काही वेगळं पण असतं का? त्यांना आपल्यासारखेच डोळे आहेत, आपल्यासारखेच हात आहेत, आपल्यासारखेच पाय आहेत, नवे नवे आपल्यासारखेच दिसतात. परंतु आपल्यासारखे जरी दिसत असले तरी ती माणसं नसतात बरं का. ती माणसं नसतात. मग तुकोबराय सांगतात दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी. जरी दोन्ही सारखी दिसत असली तरी त्याचं वर्म जो जाणतो तो खरा पारखी असतो महाराज. सामान्य माणसाला संत कळत नाहीत. त्याच्या पलीकडे जाऊन सांगू, योग्याला सुद्धा संत कळत नाही. महाविष्णू माऊली ज्ञानोबरायांच्या चरित्रामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या असं लक्षात येतं 1400 वर्षाचं आयुष्य जगणारा चांगदेव काय त्याचं सामर्थ्य होतं महाराज. 1400 वर्ष काळाला ज्यानं माघारी पाठवलं, काळ न्यायला आला की तो समाधी लावून बसायचा. 1400 वर्ष त्यानं काळाला माघारी फिरवलं, नवे नवे फसवलं. त्या योग्याला सुद्धा महाविष्णू माऊली ज्ञानोबरायांच्या सारखे संत कळले नाही. ज्ञान्याला सुद्धा संत कळत नाहीत. तुकोबराय सांगतात शाब्दिकाचे काम नाही येते, संतांचा महिमा बहु दुर्गम, तुकोबराय सांगतात संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते. शाब्दिक म्हणजे कोण? ज्ञानी. शाब्दिक म्हणजे ज्ञानी. हो का पंडित शहाणा. तो पंडित असला, शहाणा असला तरी त्याला संत कळतील अशातला भाग नाही. सांगायचं तात्पर्य ज्ञानाला संत कळत नाहीत, योग्याला संत कळत नाहीत. त्याच्याही पुढे जाऊन जर सांगायचं म्हटलं तर सिद्धाला सुद्धा संत कळत नाही. जगद्गुरु विश्ववंद्य तुकोबराय यांच्या जीवनचरित्रामधला कथा भाग आहे.
काल महाराजांनी सांगितलं 375वा वैकुंठ गमन सोहळा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा होतोय. जगद्गुरु विश्ववंद्य तुकोबाराय यांच्या वैकुंठ गमनाला 375 वर्ष पूर्ण होत आहेत. काल दशमी झाली. दशमी. विठ्ठल 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 पहिला सिग्नल मिळाला की आता बोर व्हायला लागले बहुतेक. अजून 11 वाजायचे. आज एकादशी आहे. ज्यांनी एकादशी धरली आहे, ज्यांना एकादशी माहिती आहे, कारण मगाशी असं झालं जसं जाहीर झालं फराळ आहे म्हणून अर्धी लोक घरी निघून गेली. थोडी बहुत आलेत माघारी घरनं खाऊन. सिद्धाला सुद्धा संत कळत नाहीत. आता माझ्या कीर्तनातनं जास्त काही विनोद होईल नाही तर तुमचं मनोरंजन होईल अशी काही अपेक्षा जास्त करू नका. मला विनोद करता येत नाही. तुम्हाला मी हसवण्यासाठी अजिबात कीर्तन करणार नाही. कारण संतांनी कीर्तनाची काही मर्यादा घालून दिलेली आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात भक्ती ज्ञान विरहित गोष्टी इतरांना कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. कीर्तन म्हणजे काय? मनोरंजन नाही. मग कीर्तन हे उद्धाराचं साधन आहे. तुकोबाराय सांगतात भक्ती ज्ञान आणि वैराग्य याच्याशिवाय कीर्तनातनं काही सांगू नये. पण आता लोकांचं असं झालंय महाराजांना जर हसवलं तर महाराज चांगला, आणि जर महाराजांना हसवलं नाही तर त्याला काहीच येत नव्हतं अशी म्हणतात माणसं. मला हसवण्यासारखं कीर्तन करता येत नाही. आता इथं जवळजवळ 3-4 कीर्तनकार उभे आहेत, त्यामुळे मी काही जास्त बोलणार नाही. सिद्धाला सुद्धा संत कळत नाही. जगद्गुरु विश्ववंद्य तुकोबारायांचा 375वा वैकुंठ गमन सोहळा आहे. काल दशमी झाली, आज एकादशी आहे. देहूमध्ये कालपासून बीजेचा सोहळा सुरू झाला. कालची जी दशमी आहे त्या दशमीला कन्याची दशमी म्हटलं जातं. संप्रदायामध्ये या दशमीला खूप महत्व आहे. नवे नवे देहू गावामध्ये तर खूपच महत्व आहे. का महत्व आहे तर जगद्गुरु विश्ववंद्य तुकोबारायांच्या घरी भगवान परमात्मा कालच्या दिवशी म्हणजे दशमीच्या दिवशी देहूमध्ये आला. आणि नुसता आला नाही, मग तुकोबारायांच्या घरी जेवण केलं. तुकोबाराय एका अभंगामध्ये सुंदर वर्णन करतात. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. तुकोबाराय सांगतात आज माझ्या घरी साक्षात भगवान परमात्मा पाहुणा म्हणून आलाय. अहो साधा आपला पाहुणा जर कोणाला जावई वगैरे तर आपली त्याची पाहुणचार करता करता नाकीनऊ येतं. आणि तुकोबारायांच्या घरी साक्षात भगवान परमात्मा आलाय. तुकोबाराय सांगतात काय करू उपचार, त्याचा पाहुणचार करू कसा. आणि तुकोबाराय आपल्या परिस्थितीत सुद्धा वर्णन त्या अभंगात करतात. काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. आणि मग तुकोबारायाने काय केलं, दरदरीत पाण्या माझी रांदिलेल्या कन्या. तुकोबारायांनी पाहुणचारासाठी काय केलं,
तर जेवायला देवाला कन्या रांधल्या कन्या. आता ज्यांनी कन्या खाल्ल्यात त्यांना कन्या माहिती आहेत. आम्ही खाल्ल्या पण नाहीत आणि पाहिल्या पण नाहीत, त्यामुळे आम्हाला कन्या काही माहित नाहीत. तुकोबरा सांगतात दरदरीत पाण्या माझी रांधी येल्या कन्या. पाणी ओतलं, पाणी गरम करायला ठेवलं आणि त्याच्यामध्ये मुठभर पीठ टाकलं महाराज. दरदरीत पाण्या माझी त्या कन्या कशा झाल्या असतील? त्या कन्या पातळ झाल्या, पातळ. भगवान परमात्मा जेवायला बसले, पत्रावळीमध्ये ते वाढलं आणि पत्रावळीमध्ये वाढल्याच्या नंतर ते सगळ्या पत्रावळीतनं इकडे तिकडे पळायला लागल्या त्या कन्या, पातळ होत्या म्हणून. आणि भगवान परमात्म्याला तिथं चतुर्भुज रूप धारण करावं लागलं आणि भगवान परमात्म्यानं 2 हातानं ते पात्र धरलं आणि 2 हातानं कन्या खाल्ल्या. औचित्य म्हणून सांगतोय, काल दशमी झाली, बीजेचा उत्सव चाललाय. तुकोबरायांच्या जीवनचरित्रामधली एक कथा आहे. रामेश्वर भट वाघोलीकर यांनी तुकोबरायांना शिक्षा दिली. काय दिली शिक्षा? तुम्हाला सगळं संत चरित्र माहिती आहे. तुकोबरायांची गाथा पाण्यामध्ये बुडवण्याची शिक्षा दिली. त्याचा परिणाम रामेश्वर भट ज्ञानी होते, पण त्यांना तुकोबराय कळले नाही. आणि त्या तुकोबरायांची अनुभूती त्यांना यावी असं काहीतरी संकेत, ईश्वरी संकेत होता. रामेश्वर भट वाघोलीवरनं निघून देहूकडे येत असताना वाटेमध्ये त्यांना अनगडशाह फकीर नावाच्या संताची, एका फकीराची विहीर आहे आणि त्या विहिरीमध्ये त्या रामेश्वर भटांनी आंघोळ केली. वास्तविक पाहता ती खाजगी मालकीची विहीर आहे आणि अनगडशाह फकीर म्हणजे कोणी सामान्य फकीर नव्हता, तो एक सिद्ध पुरुष होता. न विचारता न सांगता रामेश्वर भटांनी त्या विहिरीमध्ये आंघोळ केली. त्याचा परिणाम रामेश्वर भटाच्या अंगाचा दाह व्हायला लागला. एवढा दाह व्हायला लागला, एवढा दाह व्हायला लागला की रामेश्वर भट अगदी चिंतित झाले. पाण्यातून बाहेर आले की दाह व्हायला सुरुवात झाली. त्या रामेश्वर भटांचं आराध्य दैवत म्हणजे महाविष्णू मौली ज्ञानोबा आहे. त्या रामेश्वर भटांनी थेट आळंदी गाठली आणि आळंदीमध्ये जाऊन महाविष्णू मौली ज्ञानोबरायांच्या समाधीच्या जवळ धरणं धरलं आणि ज्ञानोबरायांना हात जोडून विनंती केली, माऊली माझ्या अंगाचा दाह होतोय, हा दाह कशानं शांत होईल? महाविष्णू मौली ज्ञानोबरायांनी दृष्टांत दिला, तुझ्या अंगाचा जर दाह शांत व्हायचा असेल, तुझ्या हातून एक अपराध घडलाय. कुणाचा? एका संताचा अपराध घडला. जगद्गुरु विश्ववंद्य तुकोबराय यांच्या गाथा तू सांगितलंस आणि बुडवल्या गेल्या. याचा परिणाम तुझ्या अंगाचा दाह होतोय. आणि जर तुझ्या अंगाचा दाह शांत व्हायचा असेल तर तुला तुकोबरायांना शरण गेलं पाहिजे. त्या क्षणाला रामेश्वर भटांना तुकोबरायांचा अधिकार कळाला. या तुकोबरायांना मी सामान्य म्हणून त्यांनी लिहिलेल्या गाथा, त्यांनी लिहिलेले अभंग इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवायला लावले. ते तुकोबराय कुणी सामान्य नसावेत बरं का. तुकाराम विष्णू वा. तुकोबराय कुणी सामान्य आहेत का?
ज्यांनी आपल्या आयुष्यभर तुकोबरायांचं वैर केलं, नवे नवे तुकोबरायांची गाथा बुडवायला लावली, ते रामेश्वर भट स्वतः तुकोबरायांचं वर्णन करतात. म्हणे रामेश्वर भट तुझा, तुका विष्णू नाही तुझा. तुकोबराय म्हणजे कोणी सामान्य नाहीत. तुकोबराय आणि विष्णू यांच्यामध्ये फरक नाही. ही अनुभूती कुणाला आली? रामेश्वर भटांना आली. ज्यांनी आयुष्यभर विरोध केला त्या रामेश्वर भटांना. तुकोबरायांना शरण गेले रामेश्वर भट, त्यांच्या अंगाचा दाह थांबला. ही बातमी अनगडच्या फकीरांना समजली. अनगडच्या फकीरांना ही बातमी समजल्याच्या नंतर अनगडच्या फकीरांनी विचार केला, मी दिलेला शाप कुणामुळे संपला, थांबला? कुणीतरी मोठा महात्मा असावा. माझ्या विहिरीमध्ये केलेलं स्नान, त्याचा परिणाम रामेश्वर भटाच्या अंगाचा होणारा दाह हा कुणाच्या आशीर्वादानं थांबला? तर कुणीतरी देहू गावामध्ये तुकाराम नावाचा संत राहतोय आणि त्यांच्या आशीर्वादानं दाह थांबला. त्या अनगडच्या फकीरांच्या मनामध्ये या तुकोबरायांना पाहण्याची भेटण्याची इच्छा निर्माण झाली आणि अनगडच्या फकीर तुकोबरायांच्या शोधात निघाले. अनगडच्या फकीर कोणी सामान्य नव्हते बरं का, ते एक सिद्ध पुरुष होते, त्यांना सिद्धी प्राप्त होती. त्या अनगडच्या फकीरांच्याकडे एक हातामध्ये कटोरा होता आणि तो कटोरा घेऊन गेले. त्यांनी एक अट मांडली. तुकोबराय कोणी सामान्य माणूस नाही, तुकोबराय सुद्धा सिद्ध अवस्थेला पोहोचलेले महात्मे आहेत. ज्या घरातून या कटोऱ्यामध्ये मी भिक्षा मागत जाईन, ज्या घरामधून हा कटोरा भरेल ते घर तुकोबरायांचं असेल, अशी त्यांनी अट घातली आणि संपूर्ण देहू गावामध्ये अनगडच्या फकीर पीठ मागण्यासाठी, भिक्षा मागण्यासाठी, धान्य मागण्यासाठी निघाले. सगळं देहू फिरून झालं, तुकोबरायांचा काही अजून तपास लागलाच नाही. तुकोबरायांच्या दारामध्ये अनगडच्या फकीर पोहोचले आणि तिथं पोहोचल्याच्या नंतर त्यांनी आवाज दिला. तुकोबराय घरात नव्हते. जिजाबाई आई साहेब तुकोबरायांच्या परिस्थितीचं वर्णन मगाशीच केलं. कोप मोडकी जर्जर. नवे नवे तुकोबराय सांगतात, आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके, जाऊ पुढे भिके, कुत्री घर राखीती. ही तुकोबरायांची परिस्थिती. जिजाबाई आई साहेबांनी 4 घरं ज्वारी मागून आणावी आणि आपल्या संसाराचा उदरनिर्वाह चालवावा, अशी घरची कौटुंबिक परिस्थिती. तुकोबराय गरीब नव्हते बरं का, तुकोबराय गरीब नव्हते. त्या तुकोबरायांनी आपल्या स्वतःच्या हातानं 65 लाखाची खतपत्र इंद्रायणीमध्ये बुडवली होती. प्रारब्धानं गरिबी येणं वेगळं आणि स्वतःच्या हातानं जाळोनी संसार देवा बैसलो अंगणी हे वेगळं. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला हे वेगळं. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो हे वेगळं. जिजाबाई आई साहेबांनी 4 घरणं मागून आणलेली ज्वारी आणि सकाळी सकाळी त्या जात्यावर दळत बसतायत. तुकोबरायांची लहान कन्या भागीरथी आई साहेब दारामध्ये कुणीतरी मागायला आलंय, आवाज दिला, हे ऐकलं आणि भागीरथी आई साहेब हे आपल्या वडिलांच्या सारख्याच उदार आहेत बरं का. भागीरथी आई साहेबांनी आपल्या चिमुकल्या हातानं ते दळलेलं पीठ उचलावं आणि त्या जो कोणी दारात आलाय भिक्षुक त्याला देण्यासाठी निघाल्या. जिजाबाई आई साहेबांचा स्वभाव थोडासा कडक आहे, कारण तुकोबराय सुद्धा त्यांना कर्कश असं संबोधन करतात. ज्यांनी गाथा वाचले त्यांना माहितीये, आता गाथेपेक्षा बाहेरच जास्त ऐकायला मिळतं, त्यामुळे गाथेत काय कुठं माहितीये. कारण आमची कीर्तनकार मंडळी सुद्धा गाथेच्या बाहेरचं, गाथ्याच्या बाहेरचं फक्त माथ्यातलं जास्त सांगायला लागेल. तुकोबराय कर्कश असं सांगतात बरं का. थोडासा कडक स्वभाव आहे जिजाबाई आई साहेबांचा. तो कशामुळे झाला तो विषय वेगळा आहे, वेगळा चिंतनाचा विषय आहे. कारण सगळी संसारिक परिस्थिती सांभाळत असताना ते स्वाभाविक होतं. तुकोबरायांचा जो स्वभाव होता, वैराग्य होतं, असो विषयांतर होईल आपलं त्याच्यावर. सांगायचं तात्पर्य, जिजाबाई साहेबांचा स्वभाव कडक आहे
भागीरथी आईसाहेबांनी हातामध्ये पीठ उचलून काहीतरी देण्याच्या भावनेनं निघाल्या. तेवढ्यात कडक स्वभावाच्या जिजाबाई आईसाहेबांनी त्या भागीरथीच्या हातावर फटका मारला आणि भागीरथीला जिजाबाई आईसाहेब सांगतात, बापासारखीच उधळी आहेस म्हणून. बापानं आजपर्यंत देवाच्या नादाला लागून संसाराचं सगळं वाटोळ केलं. 65 लाखाची खतपत्र इंद्रायणीमध्ये बुडवून टाकली. तू ही बापासारखीच उदार निघालीस. हातावर फटका मारला आणि भागीरथी आईसाहेबांच्या चिमटी, हात एकतर लहान मुलाचे हात बारीक असतात, त्याच्यातनं काही सांडलं पीठ थोडंसं काही जे राहिलं हे घेऊन भागीरथी आईसाहेब त्या अनगडच्या फकीरांना देण्यासाठी निघाल्या आणि हातातनं चिमटीतनं जे काही झाडून पीठ पडलं त्याच्यामध्ये त्या अनगडच्या फकीराचा कटोरा भरला आणि तो अनगडचा फकीर जोरजोरात म्हणू लागला, मुझे तुकाराम मिल गया, मुझे तुकाराम मिल गया, मुझे तुकाराम मिल गया. भागीरथी आईसाहेब सांगतायत, मी तुकाराम नाही बर का, तुकाराम माझ्या वडिलांचं नाव. पुढचा कथाभाग मला सांगायचं नाही. सांगायचं तात्पर्य, सिद्धाला सुद्धा संत कळत नाहीत. मग संत कुणालाच कळत नाहीत का? तुकोबरायाने सांगितलं संत कळतात, पण कुणाला? तरीच महिमान येईल महिमान मने अंगी वावे ते आपण वावे ते तुकोबराय सांगतात संत कळतात, पण कुणाला? तुका म्हणे अंगी व्हावे, तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळू. कुणाला संत कळतात? तर जे संत असतात त्यांनाच संत कळतात. तुकोबरायांचं अजून एक प्रमाण आहे, भक्ताचा महिमा भक्तची जाणती, दुर्लभ या गती आणि कांती. भक्ताचा महिमा कुणाला कळतो? तर भक्तालाच कळतो. काही लोक तुकोबरायांच्याकडे, काही साधक मंडळी गेली, साधक मंडळी तुकोबरायांना प्रश्न विचारतात, तुकोबराय तुम्हाला जर संत कळत असतील तर तुम्ही आम्हाला संत सांगा. संत असतात तरी कसे? तुम्हाला काही संतांचं वर्णन करता येईल का? तुकोबरायाने सांगितलं, करतो. अभंगाचं पहिलं चरण.
करतील दोष तुकोबरायांनी त्या संतांचं वर्णन करायला सुरुवात केली. तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो दे अच्युत सर्व काळ. ते जे महात्म्य असतात त्यांचा देह पवित्र असतो, त्यांची वाणी पुण्यवंत असते. त्यांचा देह कसा आहे? पवित्र आहे. तुकोबराय तुम्ही सांगताय देह पवित्र आहे, पण खरंच देह पवित्र असतो का? देह पवित्र नसतो. तुकोबराय आम्हाला तुमच्यावर जरा शंका यायला लागली. का शंका यायला लागली? तुम्हाला सुद्धा राजकारण्यांच्या बरोबर राहून राहून स्टेटमेंट बदलायची सवय लागली काय? कारण आत्ता बोललेलं उद्या सकाळ लगेच पत्रकार परिषद घ्यायची, मी असं बोललोच नाही म्हणायचं. ही आत्ताची सवय आहे. तुम्हाला सुद्धा अशीच काही सवय लागली काय तुकोबराय? तुम्ही सांगताय पवित्र तो देह, देह पवित्र असतो का? तुमचं स्टेटमेंट आहे कालचं. काय स्टेटमेंट आहे तुमचं? तुकोबरायांचं एक प्रमाण आहे. तुकोबराय तुम्हीच तुमच्या गाथेमध्ये लिहून ठेवलंय, शरीर दुःखाचे कोठार शरीर रोगाचे भांडार शरीर शरीर शरीरा आहे अपवित्र अपवित्र शरीर दुःखाचे भांडार अपवित्र शरीरा कोठार शरीर रोगाचे भांडार शरीर दुर्गंधीचे भारा नाही. तुकोबराय तुम्ही तुमच्या गाथ्यामध्ये लिहून ठेवलंय, शरीर दुःखाचे कोठार शरीर रोगाचे भांडार शरीर दुर्गंधीची थार नाही अपवित्र शरीरा ऐसे. तुम्हीच सांगताय शरीरासारखं अपवित्र दुसरं नाही. बरं तुम्हीच सांगताय अशातला भाग नाही.
महाविष्णू माऊली ज्ञानोबराय सुद्धा सांगतात मदालसेमध्ये. वरी चर्म घातले रे कर्म कीटकाचा सांगा मंगळतीचा बांधा मंगळतीचा बांधा गोविंदा महाविष्णू माऊली ज्ञानोबरायांनी मदालसा नावाचं प्रकरण लिहिलंय. आता वास्तविक पाहता महाविष्णू माऊली ज्ञानोबराय म्हणजे वैराग्याची मूर्ती. जन्मतेनी प्रसंगे स्त्री देह शिवणे एवढा स्त्रीचा आणि त्यांचा प्रसंग संबंध आले. ते महाविष्णू माऊली ज्ञानोबराय मदालसेचं वर्णन करतात. ही मदालसा कोणी सामान्य नाही बरं का. महाविष्णू माऊली ज्ञानोबराय सारख्या महात्म्याला जिचं वर्णन करावं असं वाटावं ती मदालसा. ऋतुध्वज नावाची राणी, ऋतुध्वज नावाच्या राजाची राणी मदालसा. ज्या मदालसेनं आपल्या बाळाला पाळण्यामध्ये घालून जे पाळणा गीत गायलं ती म्हणजे मदालसा ज्ञानोबरायांनी लिहिलेली. त्याच्यामध्ये ती आत्मज्ञानाचा बोध देते आपल्या लहान बाळाला. ज्ञानोबराय सुद्धा सांगतात देह पवित्र आहे. तुकोबराय तुम्ही सुद्धा सांगताय देह पवित्र आहे. आणि या ठिकाणी तुम्ही सांगताय की पवित्र तो देह पवित्र होईल कसा. देह पवित्र असण्यामागची अजूनही काही शास्त्र कारण सांगतं. याच्यामध्ये देह पवित्र का, तर देहाची निर्मिती ज्या ठिकाणी होते ते ठिकाण पवित्र आहे. देहाची निर्मिती कुठं होते? आईच्या गर्भामध्ये देहाची निर्मिती होते. मग ते गर्भाचं ठिकाण कसं आहे, तर ते गर्भाचं ठिकाण हे अपवित्र आहे. अपवित्र म्हणजे मी म्हणतोय म्हणून नाही. काल परवाच जागतिक महिला दिन झालाय आणि कदाचित महिलांच्या विरोधात जर बोलायचं म्हटलं तर अवघड होईल. ज्या ठिकाणी जीवाचा जन्म होतो गर्भामध्ये, आईच्या गर्भामध्ये राहावं लागतं, त्या गर्भाचं वर्णन संत करतात. काय सांगू गर्भीच्या यातना, काय सांगू गर्भीच्या यातना, काय सांगो गर्भीच्या यातना मज भोगिता नारायणा. आणि त्या ठिकाणाचं वर्णन केलंय. मांस मळ मूत्र जाना तुझं क्षणा क्षणा ध्यातसे. आईच्या गर्भामध्ये 9 महिने 9 दिवस त्या गर्भाला जीवाला राहावं लागतं. मग त्या आईच्या गर्भामध्ये त्याला किती दुःख भोगावं लागतं. महाविष्णू माऊली ज्ञानोबराय त्याचं वर्णन करतात. विष्टा लेप चहुकडे नाकी तोंडी कृमी किडे. गर्भवतीचे दुःख गाडे कवना पुढे सांगावे. त्या जीवाला
त्या गर्भामध्ये काय काय भोगावं लागतंय. विष्ठा लेप हुकडे, नाकी तोंडी कृमिकिडे, नाकात तोंडात कृमिकिडे त्याच्या जात आहेत. असं पवित्र ठिकाण. सांगायचं तात्पर्य, देह ज्या ठिकाणी निर्माण होतो ती जागा पवित्र आहे. मुद्दा क्रमांक 2, ज्याच्यापासून देहाची निर्मिती होणार आहे त्या वस्तू त्या सुद्धा पवित्र आहे. मी तुमच्यापेक्षा वयानं लहान आहे, जास्त खोलून बोलणार नाही, माझा अधिकार नाही. पण ज्याच्यापासून देहाची निर्मिती होते, गर्भ राहतो, गर्भधारणा होते, त्या वस्तू या अपवित्र आहेत. माफी मागून, तुम्ही सगळे माझ्या आई वडिलांच्या समान आहात, पण जे संत वचनाप्रमाणे मला सांगायचं, मी अंगचं बोलणार नाही. तरीही काही गोष्टी बोलण्यासाठी अधिकार असावा लागतो. ज्याच्यापासून निर्मिती होते मग त्याला शुक्र शोणित वीर्य ज्याला आपण म्हणू ते सगळं पवित्र आहे. म्हणून ज्याच्यापासून देहाची निर्मिती त्या वस्तू पवित्र. देह तयार झाला, या देहापासून निर्माण होणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या अपवित्र. कशा? सर्दी झाली, सर्दी, या शरीराला 9 द्वार सांगितली. या 9 द्वारातून जे काही बाहेर पडतं ते सगळंच अपवित्र आहे. 9 द्वार आता सांगत नाही. शरीराला 9 द्वार आहेत आणि त्या 9 द्वारातनं बाहेर पडणारी प्रत्येक वस्तू ही अपवित्र आहे. सर्दी झाली आणि सर्दी झाल्यावर नाकातनं नाक लागलं व्हायला. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, आईस्क्रीम खाल्लं गोळा, आणि तो गोळा खाल्ल्यावर सर्दी झाली आणि नाक व्हायला लागलं. आता नाक व्हायला लागल्यावर त्याच्यातनं काय आईस्क्रीम खाल्लं म्हणून आईस्क्रीम येणार नाही, मग त्याच्यातनं काय येणार? अपवित्रच बाहेर येतंय. मला सांगायचं, सकाळी आपण झोपेतनं उठलो, डोळे चोळत आपण बाहेर येतो, मग डोळ्यातनं येतं ते काय असतं? ते पण अपवित्रच आहे. नाव घेऊच नका आता. कान हे सुद्धा 9 द्वारातलं एक आहे. कानातनं काय बाहेर येतं? कानातनं जे येतं त्याला नावच मळ आहे. आता मी फक्त वरच सांगतो, इथनं वरच, बाकी काही सांगत नाही. 9 द्वाराचं सांगायचं तात्पर्य, 9 द्वारातनं जे काही निघतंय ते सगळं पवित्र आहे. देहाची निर्मिती ज्या ठिकाणी होते ते ठिकाण पवित्र. ज्याच्यापासून देह निर्माण होतो ते वस्तू ज्याला आपण रॉ मटेरियल म्हणू, ते रॉ मटेरियल पवित्र. या शरीरापासून उत्पन्न होणाऱ्या वस्तू अपवित्र. हा देह ज्याच्यापासून निर्माण झाला त्या वस्तू सुद्धा अपवित्र आहे. देह कशाचा आहे? हाडाचा आहे, मांसाचा आहे, रक्त आहे. हे सगळं पवित्रच आहे की? रक्त अपवित्रच आहे. कसं अपवित्र आहे? महाविष्णू माऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदरा आड, परी ते आवेरून गोचिड अशुद्ध काय न सेविती. अशुद्ध म्हणजे काय खाते? ती गोचिड जी आहे. गोचिडीचं उदाहरण दिलंय महाविष्णू माऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये. गायीच्या कासेला लागलेली गोचिड, तिला दूध पिता येत नाही. ती कासेच्या जवळ आहे, जिथं दुधाची उत्पत्ती होते त्या कासेच्या जवळ आहे ती गोचिड, पण तिला दूध पिता येत नाही. मग ती काय पिते? रक्त पिते. अशुद्ध काय न सेविती. दूध पवित्र आहे, फक्त त्वचामध्ये अंतर आहे. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदरा आड. त्वचेच्या पदराच्या आतमध्ये काय आहे? दूध आहे, पण त्या गोचिडीला दूध प्राशन करता येत नाही. अशुद्ध काय न सेविती. अशुद्ध म्हणजे काय? रक्त. म्हणून या देहामध्ये असणारं रक्त हे अपवित्र आहे, अशुद्ध आहे. देह जन्मल्याच्या नंतर अपवित्र आहे. जन्माच्या वेळेला अपवित्र आहे, मरणाच्या वेळेला सुद्धा अपवित्र आहे. जन्माच्या वेळेला
अपवित्र आहे. आपण त्याला 1.25 महिन्याचा विटाळ म्हणतो. मूल जन्माला आलं की आपल्याकडे काय पाळला जातो? 1.25 महिन्याचा विटाळ. म्हणजे जन्माला आलं तर अपवित्र आहे. मेल्याच्या नंतर सुद्धा अपवित्रच आहे. बरं, ती एकटं अपवित्र नाही, भावकीला सुद्धा अपवित्र करते 10 दिवस. एकटं अपवित्र नाही, भावकीला सुद्धा अपवित्र करतं. सांगायचं तात्पर्य, हा देह जन्माला आला त्यावेळेला अपवित्र, मेला त्यावेळेला सुद्धा अपवित्र. एकटा नाही, भावकीला अपवित्र करून गेला. एवढी जर सगळी लक्षणं, अजून लक्षणं भरपूर आहेत, वेळ भरपूर होत चाललाय. अजून अभंगाला आपण पहिल्या चरणातला पहिलाच शब्द चाललाय, पवित्र तो देह. आणि अभंग 5 चरणाचा आहे. कीर्तनकार घरचा आहे, माणसं सगळी घरचीच आहेत. काकडेपर्यंत मला इथंच झोपायचंय, खाली जाऊन रूम मध्ये. मला कुठं गाडी करून लांब जायचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या सगळ्या लक्षणांनी एक सिद्ध होत आहे की देह पवित्र आहे. तुकोबर आहे. तुम्ही कसं काय म्हणू शकता देह पवित्र? देह पवित्र होऊच शकत नाही. तुकोबर आहे सांगतात देह पवित्र होतो बरं का. पण कुणाचा देह पवित्र होतो? पवित्र तो देह म्हणून सांगितलं. तिथं तो हा शब्द वापरलाय बरं का. तो म्हणजे सगळ्यांचा देह पवित्र नाही. मग महाविष्णू मौल ज्ञानोबराय सुद्धा हरिपाठामध्ये सांगतात, पवित्रची होय देह त्याचा. कुणाचा? कुणाचा? हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. कुणाचा? जो हरिपाठ कीर्ती मुखानं गातो त्याचा. हरिपाठाची हीच गंमत आहे, आपण रोज म्हणतो, पण पुढचं म्हणलं तर त्याच्या पुढचं येईल, मागचं येणार नाही. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. त्याचा देह पवित्र होतो. कुणाचा? जो वदे अच्युत सर्व काळ. तुकोबर आहे. आम्हाला कळलं जो भगवान परमात्म्याचं नाम घेतो त्याचा देह पवित्र होतो. ठीक आहे, पण तुकोबर आहे तुम्ही इथं सांगताय वाणी पुण्यवंत. देह पवित्र झाला म्हणजे वाणी सुद्धा पुण्य पवित्र व्हायला पाहिजे ना. वाणी तुम्ही वेगळी सांगितली, याचं कारण काय? तुकोबर आहे सांगतात सगळ्यांचा देह पवित्र नाही आणि सगळ्यांची वाणी पवित्र नाही. काहींचा देह पवित्र आहे पण वाणी अपवित्र आहे. काहींची वाणी पवित्र आहे पण देह पवित्र आहे. काहींचा देह सुद्धा पवित्र आहे आणि वाणी सुद्धा पवित्र आहे. काहींचा देह सुद्धा पवित्र आहे आणि वाणी सुद्धा पवित्र आहे. कळलं काय? नाही ना? जाऊ द्या मग. 11 वाजून गेलेत आता. मी तरी किती अजून खोलात जाऊ. काहींचा देह पवित्र आहे पण वाणी अपवित्र आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये गायी ही पूजनीय आहे. पण ही गायी जरी पूजनीय असली तरी त्या गायीला एक दोष आहे. गायीला काय दोष आहे? गायीला 2 वेळा श्राप मिळाला. एक श्राप दिला तो सीता मातेनं आणि दुसरा श्राप जो दिला तो भगवान शंकराने. तिचं मुख जे आहे ते मुख पवित्र आहे म्हणून गायीचं दर्शन घेताना मुखाकडनं कधी घेत नाहीत, पाठीकडनं घ्यावं लागतं. आता तो कथाभाग सांगत नाही, 11:15 वाजलेत. कथाभाग सांगितला की वाढेल. काहींचा देह पवित्र आहे पण वाणी अपवित्र आहे.
अजून एक उदाहरण देतो आणि आपण सेवा संपवू. मला वाटत नाही की एक तरी चरण सोडून होईल म्हणून. तुमचाही विचार मला केला पाहिजे, नाहीतर इकडून तिकडे गेले वारे असं व्हायला नको. आता डोळ्यावर आली तरी बरं आहे, आज नुसत्या फराळावर आहे म्हणून. जर कदाचित पोटभर जेवण असतं तर मगाशीच कार्यक्रम झाला असता. एक सिग्नल झालाय, दुसरा यायचा बाकी. आज महाभारत, आणि या महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं पांडवांना राजसूय यज्ञ करायला लावला. हा राजसूय यज्ञ करत असताना या पृथ्वी तलावर सगळ्यात मोठा चाललेला हा राजसूय यज्ञ. हा राजसूय यज्ञ चालला, प्रत्येकाला कामं वाटून दिली, कुणी काय करावं, कुणी काय करावं, कुणी काय करावं चालू आहे. अनेक वर्ष हा राजसूय यज्ञ चालू आहे. आणि हा राजसूय यज्ञ चाललेला असताना भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं स्वतःकडे काम कुठलं घेतलं होतं? पत्रावळ्या उचलण्याचं काम घेतलं होतं भगवान परमात्म्यानं. सहज भगवान परमात्म्याला वाटलं, बरेच दिवस झालं राजसूय यज्ञ चाललाय, आपलं फिरून यावं, बघावं कसं काय चाललंय. भगवान परमात्मा राजसूय यज्ञ पाहण्यासाठी गेले आणि त्याच वेळेला त्या राजसूय यज्ञामध्ये रोज हवन चाललंय आणि त्या हवनासाठी काही ब्राह्मण मंडळी तिथं कायमची आहे. आपण कसं सप्त्याला जातो नाही का महाराज, आपण सप्त्याला जातो आणि मग तिथंच राहतो 7 दिवस, आणि मग आपली सगळी सोय होते तिथं व्यवस्थित खाण्याची पिण्याची. तरी आम्ही नकोच म्हणतो, आम्हाला कंटाळा आलाय गोड खाऊन, मग घेवड्याची आमटी करा म्हणतो आम्ही कपाळ करंट आहे. त्यांनी पंचपक्वानाचं जेवण द्यावं, आम्ही म्हणतो आम्हाला नको. त्या ब्राह्मण लोकांच्याकडे पाहिलं आणि भगवान परमात्म्याने विचारलं, का हो ब्राह्मण देवता, या ठिकाणी राजसूय यज्ञ चाललाय, गेली अनेक दिवस हा राजसूय यज्ञ चालू आहे, तुम्ही याचं पौरोहित्य करताय, सगळी व्यवस्था चोख आहे का, चांगली आहे का? हो म्हटले, चांगली आहे व्यवस्था, काही अडचण? अजिबात काहीच अडचण नाही. बरं, अडचण नाही म्हणताय, तुम्ही बरेच दिवस झालं इथं राहताय, पण तुम्ही खाल्लेलं पिल्लेलं तुमच्या अंगाला लागलेलं काही दिसत नाही. तुम्ही दिवसेंदिवस असे व्हायला लागलाय अप्पा, दिवसेंदिवस तुम्ही असे व्हायला लागलाय. आणि मग त्या ब्राह्मण देवतेच्या तोंडात आलं, देवा सगळी सोय चांगली आहे, सगळी चांगली आहे, रोज तुपातलं खातोय, चहा नको म्हटलं की माणसं दूध देतात. चहा नको म्हटलं की माणसं दूध देतात, हे नको म्हटलं की दुसरं आणून देतात. देवा खायला प्यायला सगळं चांगलं आहे, मुबलक मिळतंय, खूप काही मिळतंय, पण एक अडचण आहे देवा. काय? आम्ही जेवायला बसलो पंक्तीमध्ये की या पंक्तीचा जो सुपरवायझर आहे ना, सुपरवायझर, तो सुपरवायझर महाबिलंदर आहे. कोण आहे सुपरवायझर? म्हणले भीमदादा सुपरवायझर आहे. सव्वा मनाची गदा खांद्यावर घेतो आणि पंक्तीमधनं फिरतो, आम्ही जेवायला लागलो आणि त्याची गदा बघितली की आम्ही खाल्लेलं आमच्या अंगी लागत नाही, आम्ही खाल्लेलं आमच्या अंगी लागत नाही. तो सारखा दम देतो. बरं, माणसानं पंचपक्वान खायला घालावं, पण खायला घालताना आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये एक म्हण आहे, तोंडात घासन मानेत बुक्की. तो भीमदादा तसंच करतो, आम्हाला जेवायला घालतो पण दमदाट्या करतो. त्यामुळे आम्ही खातोय ते आमच्या अंगी लागत नाही. देवानं ओळखलं आणि देवाच्या मनामध्ये विचार आला की या भीमदादाला झालेला जो अहंकार आहे तो अहंकार घालवला पाहिजे. भीमदादाकडे गेले देव आणि देवाने सांगितलं, भीमदादा आपला राजसूय यज्ञ चाललाय, पण हा राजसूय यज्ञ पूर्ण होण्यासाठी एक महात्मा अजून या यज्ञामध्ये यायचा बाकी आहे, आणि तो महात्मा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपला राजसूय यज्ञ पूर्ण होणार नाही. त्या महात्म्याला जाऊन आणलं पाहिजे. भीमदादा म्हणाले, ठीक आहे मी जातो, तुम्ही सांगा मला फक्त नाव, आत्ता घेऊन येतो. ताकदीचा गर्व होता. देवानं सांगितलं, भीमदादा असं कुणी कुणाला येत नाही,
ते काय आत्ताच्या कीर्तनकारासारखे आहेत का? वाढवून पैसे दिले की लगेच पहिली तारीख कॅन्सल करून याला. देवा तसं येणार नाही. मग तुकोबरायांचं प्रमाण आहे ना, संतापाशी बहु राखावी मर्यादा. संतांच्याकडे जाताना मर्यादेनं जावं लागतं. तिथं अहंकारी वृत्तीनं जाऊन चालणार नाही. भीमदादा तो तुमच्याच्यानं येणार नाही. मग आपण दोघं जाऊ त्याला आणायला, त्या महात्म्याला आणायला आपण दोघं जाऊ. ठीक आहे, काय नाव त्यांचं? म्हटले गंधमादन नावाचे ऋषी आहेत आणि त्यांना आणायला आपल्याला जायचंय. दोघं जण गेले गंधमादन ऋषी आणायला. गंधमादन ऋषींच्याकडे गेल्याच्या नंतर भीमदादा रथातच बसलाय. भगवान श्रीकृष्ण परमात्मा उतरले आणि जाऊन त्या गंधमादन ऋषींच्या पर्णकुटीमध्ये गेले. त्यांचं दर्शन घेतलं. भीमदादा जवळजवळ 100 फूट लांबच रथ उभा आहे, पण त्या भीमदादाला वास यायला लागला. भीमदादा विचार करू लागले, देव या पर्णकुटीमध्ये गेले या महात्म्याला आणायला, पण त्या पर्णकुटीतनं वास येतोय, उग्र वास येतोय, दुर्गंधी येते. वास म्हणण्यापेक्षा दुर्गंधी येते. नक्की कारण काय? आणि म्हणून भीमदादा पुन्हा पाठीमागणं पाहायला गेले. तिथं पाहिलं तर तो जो महात्मा होता गंधमादन नावाचे ऋषी, त्या गंधमादन ऋषींचं सगळं शरीर सोन्याचं आहे. सगळं शरीर सुवर्णकांती आहे त्यांच्या शरीराला, पण त्यांचं मुख जे आहे ना, ते मुख हे डुकराचं आहे आणि त्याच्यातनं दुर्गंधी येते. हे भीमदादानं पाहिलं आणि भीमदादा जरा विचार करू लागले. म्हणले असला जर महात्मा आपल्या यज्ञात नेला तर आहेत ती लोक सगळी पळून जातील, एवढी दुर्गंधी येते. पण तरीही थोडासा ही या केला मनाचा आणि एक प्रश्न विचारला. म्हणले महाराज, माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे. तुमचं शरीर सगळं सोन्याचं आहे, पण तुमचं जे मुख आहे ना, ते मुख दुर्गंधीयुक्त डुकराचं मुख आहे. हे का? त्यावेळेला त्या गंधमादन ऋषींनी सांगितलं, तू विचारू नको, तू न विचारलेलं बरं आणि मी न सांगितलेलं बरं. म्हणजे का? त्याचं कारण असं आहे, मी माझ्या आयुष्यामध्ये खूप दान धर्म केलं, अन्नदान केलं, खूप अन्नदान केलं, खूप. आताही लोक खूप अन्नदान करतात, पण आत्ताचं अन्नदान नाव टाकून असतं त्यावेळेच. कारण अन्न कुठलंही दान करताना उजव्या हाताने केलेलं दान डाव्या हाताला न कळावं एवढी त्याच्यामध्ये गुप्तता पाळावी लागते. त्यावेळेला त्या दानाचं फल प्राप्त होत असते. मी खूप आयुष्यामध्ये अन्नदान केलं, पण हे अन्नदान करत असताना हातानं अन्नदान करत होतो, पण मुखानं वाईट बोलत होतो. त्याचा परिणाम अन्नदानाच्या पुण्याईमुळे माझं शरीर सगळं सोन्याचं झालं, पण माझ्या मुखातनं जे काही अपशब्द निघत होते त्याचा परिणाम माझं जे मुख आहे ते मुख तसंच राहिलं दुर्गंधीयुक्त. भीमाला जे काही कळायचं होतं ते कळलं. बरोबर कुठं इंजेक्शन बसायचं तिथं इंजेक्शन बसलं महाराज. आणि भीमानं देवाला प्रश्न केला, देवा जर कानच टोचायचे होते तर घरीच टोचले असते तर काय झालं असतं? देवानं सांगितलं, भीमा कान टोचायचे होते खरंय, पण कान टोचत असताना ते जर कान सोनाराने टोचले तर बरे असतात, घरी टोचले तर दुखतात. सांगायचं तात्पर्य, काहींची वाणी अपवित्र आहे, देह पवित्र आहे, काहींची वाणी पवित्र आहे, देह पवित्र आहे. एक शरभंग नावाचे ऋषी, रामायणामध्ये त्यांचा उल्लेख आहे. त्यांच्या संपूर्ण शरीराला कुष्ठ आहे, पण त्यांच्या मुखातनं भगवान परमात्म्याचं नाम आहे. अशा प्रकारे काहींची वाणी अपवित्र, काहींचं शरीर अपवित्र. चला, जो वदे अच्युत सर्व काळ, जो भगवान परमात्म्याचं नाम घेतो त्याचं देह पवित्र होतो, वाणी पुण्यवंत होते. तुकोबराय, आम्हाला यांचा काही फायदा आहे का? अभंगाचं दुसरं चरण. करतो
तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. अशा महात्म्यांचं जर चिंतन केलं तर त्याचा परिणाम दोषी तरुण जातात, पातकांच्या राशी जळून जातात. नवे नवे त्यांचं सामर्थ्य एवढं आहे की देव सुद्धा अशा महात्म्यांच्या चरणरजाची इच्छा करतो. देव इच्छी रज चरणीची माती धावत चालती मागे मागे. देव सुद्धा त्यांच्या माग चालत असतो. अनेक उदाहरण आहेत, दृष्टांत आहेत. आता वेळ जवळजवळ संपली. माझ्यावर एवढा दबाव वाढलाय की आता माझं सरकार टिकेल अशी मला खात्री नाही. जवळजवळ मी अल्पमतात आलोय. इकडून दबाव तिकडून दबाव, चारी बाजूने बघितलं की दबाव कळतोय मला तुमच्या नजरेतला. आता जवळजवळ माझं सरकार पडणार आहे 5 मिनिटांमध्ये. सांगायचं तात्पर्य, जगद्गुरु विश्ववंद्य तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला त्या महात्म्यांचं वर्णन करून सांगतात ज्यांच्या चरणरजाची अपेक्षा स्वतः भगवान परमात्मा सुद्धा करतो. भगवान परमात्मा जर यांच्या चरणरजाची अपेक्षा करतो, नवे नवे भगवान परमात्म्याची प्राप्ती सुद्धा संतांच्या शिवाय नाही ना. संत आपल्याला देतात काय? पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. एवढं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे. हे सामर्थ्य या महात्म्यांच्या नामामध्ये आहे. आणि म्हणून अशा महात्म्यांचं तर चिंतन घडावंच, पण महात्म्यांच्या बरोबर देवाचं सुद्धा चिंतन घडावं. का? काय त्या आवरले वेगळे अनेका वैकुंठ नायक जया कंठी. अशा महात्म्यांना भगवान परमात्म्याचं त्यांनी नाम आपल्या कंठामध्ये धारण केलेलं असतं. त्याच्यामुळे त्यांना दुसरं काही साधन करण्याची आवश्यकता नसते. भगवान परमात्म्याचं नाम हे साधन त्यांनी स्वीकारलं. ज्या नाम साधनेच्या जोरावर त्यांना भगवान परमात्मा त्यांनी दास करून ठेवला, ते एकदा भगवान परमात्म्याचं आपण गोड नाम घेऊ. स्वामी गगनगिरी महाराज महामंडळ पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. तयाच्या चिंतने तरतील दोषे जळतील राशी पातकांच्या. देवईची रज चरणीची माती धावत चालती मागे मागे. तयाच्या चिंतने तरतील दोषे जळतील राशी पातकांच्या. काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जया कंठी. तयाच्या चिंतने तरतील दोषे जळतील राशी पातकांच्या. तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. अशा महात्म्यांचं सानिध्य म्हणजे तुका म्हणे देव भक्ताचा संगम असं ठिकाण. अशा महात्म्यांच्या सानिध्यामध्ये जर आपण गेलो तर आपल्याला त्रिवेणी संगमाच्या स्नानाचं त्या तीर्थक्षेत्राची फलप्राप्ती होते. एवढं सामर्थ्य अशा संतांच्या संगतीमध्ये असतं. आणि म्हणून अशा संतांची संगती तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुद्धा तुम्हाला आम्हाला प्राप्त झाली पाहिजे. म्हणून एकदा त्या संतांचं आपण गोड भजन करू. आणि Oh,
यथामती यथावकाश. संकल्पित वेळेपेक्षा थोडासा जास्त वेळ तुमचा घेतला त्याबद्दल मी सर्वांची क्षमा मागतो. मी कुणी मोठा कीर्तनकार आहे अशातला भाग नाही, तुमच्यातलाच आहे. आणि तुमच्या पुढे मी काय बोलावं, कारण ज्यांच्या पुढं लहानाचं मोठं व्हावं त्यांच्या पुढे काय ना तरी बालक बोबडा बोली वाकुडा विचुका पावली ते चोज करुणी माऊली रिजे जेवी. तुम्ही सगळी ज्ञानी मंडळी आहेत, ही सगळी ज्ञानी मंडळी आहेत. आणि अशा लोकांच्या पुढे बोलायचं म्हणजे जवळजवळ ही चेष्टाच आहे. हा केलेला अल्पसा प्रयत्न परमादरणीय परमश्रद्धेय बाबांच्या समाधी उत्सवाच्या निमित्तानं घडलेली ही सेवा आणि त्यांच्या ऋणातनं कुठेतरी उतराई होण्याचा केलेला हा अल्पसा प्रयत्न, काय द्यावे त्यांची व्हावी उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा या न्यायानं, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले, येत माझे जीव उरले पायी कोण, करविले तैसी केली कटकट, वाकुडे का नेट देव जाणे, पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, तुम्ही क्षमा करणे संतीनो हे अंगभूत युक्ती, नवे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष, कृपेचे पोसणे जन्मो जन्मी तुका म्हणे. ही झालेली सेवा परमादरणीय परमश्रद्धेय बाबांच्या चरणी समर्पित करतो. ज्यांच्या कृपेमुळं माझ्यासारखा बोलायला लागला ती फक्त आणि फक्त त्यांचीच कृपा आहे. म्हणून ही आजची त्यांच्या समाधी सोहळ्या निमित्तानंची असलेली सेवा त्यांच्याच चरणी समर्पित करतो. इथं उत्कृष्ट अशी साथ करणारी ही सगळी मंडळी, वेळ झालाय कुणाचंच नाव घेत नाही, उत्कृष्ट अशी सगळी मंडळी, मोठमोठी दिग्गज मंडळी आहेत. तुम्ही सुद्धा ऐकलं, जागला एवढ्या उशीर, ऐकण्यासारखं त्याच्यात काहीच नव्हतं तरी सुद्धा ऐकलं. कारण काय असतं, ऐकणारा श्रोता हा जागरूक असला पाहिजे. आणि जर तो जागरूक असला तर सांगणाऱ्याची कसोटी लागते. असो, झालेली सेवा परमादरणीय परमश्रद्धेय बाबांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. जय Thank you.